नवरा नोकरीला असलेल्या मानसी नावाच्या महिलेबाबत घडलेली ही गोष्ट आहे. नवरा नोकरीला जाताच विरंगुळ्यासाठी तिने बाजूला राहणाऱ्या पुतण्याचा आधार घेतला. तो पुतणा नुकताच कॉलेज संपवलेला होता, त्यामुळे तो तरुणाईत दिसत होता. मानसीने त्याला जवळ केले. मनात जे काही होतं ते तिला स्वतःला ठाऊक होतं. त्यानुसार पुतण्याच्या मनातही काहीतरी सुरू झालं. काही वेळात मानसीच्या मनातील इच्छा त्याला समजली आणि तोही प्रतिसाद देऊ लागला. पुतण्यासाठी हे सगळं पहिल्यांदाच होत होतं. दुपारी मानसीने त्याला घरात बोलवलं, घेतलं आणि काही वेळाच दोघांमध्ये नातं सुरू झालं. 2 तासात पुतण्या अचानक बेशुद्ध पडला. पुढे काय झालं याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर क्राईम रहस्य मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. लातूर शहरात महेश नावाचा एक शिक्षक होता, जो त्याची बायको मानसीसोबत राहत होता. काही वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. लग्नानंतर त्यांना मुलगा आणि मुलगी झाली. त्यांचा संसार छान चालू होता. लातूर शहरापासून थोड्या अंतरावर महेश शाळेत नोकरीला जात होता. त्यामुळे रोज सकाळी 8:30च्या सुमारास तो ड्युटीला जायचा. त्यावेळी त्याची बायको मानसी त्याला सकाळचा डबा करून द्यायची. मग दोघांची भेट थेट संध्याकाळीच व्हायची. त्यानंतर मानसीचा मुलगा आणि मुलगी दोघेही शाळेत जायचे. त्यांची शाळा दुपारी 12:30च्या सुमारास संपायची. घरापर्यंत स्कूल बस यायची आणि ती दोन्ही मुलांना घेऊन जायचा. आता घरी मानसी एकटीच असायची. सकाळीचे काम करून ती घरात एकटी राहायची. मानसीच्या घराजवळ तिची जाऊ राहत होती, पण काही वर्षांपूर्वी तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळे घरात पुतण्या पंकज आणि त्याचे वडील हे दोघे राहत होते. मोठ्या मुलीचं लग्न झालं होतं, त्यामुळे ती तिच्या सासरच्या घरी राहत होती. मानसी आणि पंकज यांच्या घरांच्या मध्ये एक भिंत होती. त्यात दोघांच्या घरात जाण्यासाठी एक दरवाजा होता, त्यामुळे दोन्ही घरातील वस्तूंची देवाणघेवाण सहज व्हायची. पंकजच्या घराच्या बाजूला जरी काही हालचाल होत असली तरी स्वयंपाकासाठी एक महिला येत असे. ती दोन्ही वेळचं जेवण करून निघून जायची. त्यानंतर पंकजचे वडील कामावर जायचे, त्यामुळे पंकज कॉलेजमधून घरी आला की एकटा राहायचा. त्याचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण होत चाललं होतं. मग काही दिवसात तो नोकरीचा शोध घेणार होता. पुतण्या तर तरुण दिसत होता. मानसीचा नवरा नोकरीला गेला होता, तर मुलं शाळेत. मग मानसी घरी टीव्ही पाहून आराम करायची. पण जेव्हा पंकज घरी यायचा तेव्हा ती त्याच्याशी गप्पा मारायची. घरात 2 जण असले तरीही दोघे एकटेच असायचे. काही दिवसांनी पंकजचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं आणि मानसीने त्याच्यावर लक्ष द्यायला सुरुवात केली. नवरा असला तरी मानसीच्या मनात पंकजचं घर करण्याचं स्वप्न येऊच लागलं होतं. दुपारी दोघेही एकत्र जेवायला बसू लागले. मानसीच्या मनात जे भावना होत्या त्या भावना पंकजच्या मनातही होऊ लागल्या होते. त्याच्या मनात काहीतरी तयार होऊ लागलं होतं. मागील काही दिवसांपासून मानसी पंकजकडे काहीतरी वेगळ्या नजरेने पाहत होती. दोघांच्या नजरा एकमेकांना लागू लागल्या आणि एक दिवस दुपारी पंकज घरी आला तेव्हा मानसीने त्याला भेटायला बोलवलं. त्यावेळेस मानसीने आपल्या मनातलं सगळं पंकजाला सांगितलं. पंकजाला आधीच सगळं लक्षात होतं, त्यामुळे त्याने मानसीला होकार दिला. थोड्याच वेळात मानसी आणि पंकज यांच्यात शारीरिक नाते सुरू झालं. दुपारी 2 तास जे काही चाललं त्याचा परिणाम पंकजवर झाला, कारण तोही पहिल्यांदा होता. पंकजने 2 तासाचा टप्पा पार करताच तो बेशुद्ध पडला. संध्याकाळी 4 वाजले होते. तसंच मानसीचा नवरा शाळेतून घरी येण्याची वेळ झाली होती. पंकजची अवस्था पाहून मानसी थंडावली नाही, पण काही वेळात पंकज शुद्धीवर आला. पंकज शुद्धीवर येताच मानसीला थोडा आधार मिळाला. जे काही झाले होते त्यानंतर पंकज मधल्या दरवाजातून त्याच्या घरात पोहोचला. थोड्याच वेळात मानसीचा नवरा आला. त्याला काय झालंय याची काही कल्पना नव्हती. मुलेही शाळेतून आली, पण पंकज आणि मानसीच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता. काही दिवसांनी पंकज आणि मानसीचे नियमित संबंध सुरू झाले होते. पण एक दिवस प्रॉब्लेम झाली. ते दोघे शारीरिक संबंधात होते. तसतशी मानसीचा नवरा किशोर अचानक घरी आला. दोघांची अवस्था पाहून त्याला खूप धक्का बसला.
त्यानंतर त्याने मानसी आणि पंकज यांना जोरदार मारहाण केली. पण जे जे घडत होते त्याबद्दल त्याने कुणालाच काही सांगितले नाही. काही काळानंतर पंकज पुण्यात नोकरीच्या शोधात आला आणि मानसी तिच्या नवऱ्याबरोबर राहू लागली. पुण्यात नोकरी शोधताना पंकजने गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम सुरू केले त्या ठिकाणी रूम त्याने भाड्याने घेतला. काही दिवस गेले की त्याने पुन्हा मानसीशी संपर्क साधायला सुरुवात केली. 2 मुलांची आई असलेली मानसीला सगळं झाल्यावर थोडं शांत बसणं गरजेचं होतं. पण मानसी शांत बसली नाही. ती पण पंकजसोबत संपर्कात राहू लागली. काही दिवसानंतर पंकजने मानसीला विचारलं, "तू माझ्याबरोबर पुण्यात राहायला येशील का?" मानसीने होकार दिला. मानसीनं होकार दिल्यावर पंकज मध्यरात्रीच्या सुमारास गाडी घेऊन घरी आला. मानसीला सगळं सामान घेऊन बाहेर यायला सांगितलं. घरात नवरा आणि मुले झोपले होते. मध्यरात्री मानसी घरातून बाहेर पडली आणि पंकजसोबत गाडीनं पुण्याकडे निघाली. पंकजनं पूर्वीच एक रूम भाड्यानं घेतली होती. गावातली मोठी बंगला सोडून मानसी आता त्या रूममध्ये राहायला आली होती. सकाळ झाली, पण मानसी घरात दिसली नाही. तेव्हा नवरा हळूच शोधायला गेला. मुलेही उठली होती आणि आईच्या नावानं ओरडत होती. पण मानसी कुठेच दिसली नाही. मग पंकजच्या लक्षात आलं की ही काही मोठी गोष्ट आहे आणि त्यानं भावाला पंकजविषयी विचारलं. त्यावेळी वाटलं की तो पुण्यात आहे म्हणून त्याच्याशी संपर्क साधला. तर लक्षात आलं की मानसी त्याच्याबरोबर आहे. 2 मुलांना सोडून मानसी पुण्यातच राहू लागली होती. 4-5 दिवस तिथे राहिल्यानंतर तिला परिस्थितीची जाणीव झाली आणि महेशला फोन करून ती म्हणाली की मी परत येतेय. मानसी जेव्हा नवऱ्याच्या घरी परतली तेव्हा नवऱ्याने तिला घरात येऊ दिलं नाही. मुलांनीही आईकडे जाणं नाकारलं. जे काही झालं ते खूप भयंकर होतं. नवरा महेशने मानसी जे सामान घेऊन अवली होती ते सगळं सामान घेऊन तिला तिच्या माहेरी सोडून दिलं. जे काही घडलं होतं त्याची सगळीकडे बातमी झाली होती. त्यामुळे मानसीचे आईवडीलही काही बोलले नाहीत. काही वेळ निघून गेल्यानंतर मानसी मामाकडे राहायला गेली. त्यानंतर तिने अनेकदा नवऱ्याला महेशला सांगितले की मला तुझ्या घरात राहायचं आहे, पण महेशाने तिच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. काही दिवसातच महेशाने दुसरं लग्न केलं. मानसीचे 2 मुले होते. ते दोघे आता महेशाच्या दुसऱ्या बायकोसोबत राहतात. मानसीच्या मनात जी भावना होती त्या एका भावनामुळेच तिचं संसार मोडलं. त्यामुळे आपण जीवनात कसं जगतो यावर खूप काही अवलंबून असतं. नवनवीन क्राईम स्टोरीज ऐकायला भरपूर काही अवलंबून आहे. त्यामुळे क्राईम रहस्य या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.